नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जो वर्ड आहे वर्ड 2021 या सॉफ्टवेअर मधील आपण बघणार आहे चार्ट डिझाइन मेनू। कोणता? चार्ट डिझाइन। तर तो चार्ट डिझाइन मेनू पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वर्ड ओपन करावं लागेल। तर त्यासाठी स्टार्ट मेनू वरती क्लिक करा। स्टार्ट मेनू वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये सर्वात शेवटी तुम्हाला दिसेल वर्ड। तर त्या वर्ड वरती क्लिक करा। वर्ड दिसल्यानंतर प्रथम आपण काय करायचं आहे, ब्लँक डॉक्युमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्ड तुमचा ओपन झालेला दिसेल। तर या ठिकाणी आपल्याला एक नवीन मेनू पाहायचा आहे, नवीन टॅब पाहायचा आहे, त्याचं नाव आहे चार्ट डिझाइन। चार्ट डिझाइन। आता तर तो मेनू या ठिकाणी असतो। या ठिकाणी आपल्याला आता एकही मेनू दिसत नाही, एकही टॅब दिसत नाहीये। तर तो टॅब आपल्याला शो करण्यासाठी प्रथम आपल्याला चार्ट इन्सर्ट करावा लागेल। तर ते चार्ट इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅब वरती क्लिक करायचं आहे। इन्सर्ट वरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे चार्ट या ऑप्शन वरती। आता चार्ट ऑप्शन वरती आपण ज्यावेळी क्लिक करतोय त्यावेळी या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे चार्ट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात। तर यातला तुम्ही कोणताही एक चार्ट तुम्ही काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। आता त्यासाठी आपल्याला काय करूया, एक कॉलम चार्ट आपण सिलेक्ट करूया। कॉलम चार्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे चार्टचे प्रकार दिसत आहेत बघा इथं। तर यापैकी आपण एक कोणताही एक चार्ट इथं सिलेक्ट करूया। त्यापैकी हा चार्ट मी सिलेक्ट केला। त्यानंतर त्या चार्टचे खाली प्रकार दिसत आहेत बघा इथं। इथं जसं क्लिक करतोय आपण तर त्या पद्धतीने आपल्याला खाली चार्ट दिसतो। तर त्यानंतर काय करायचं आहे, ओके बटन वरती आपण क्लिक करायचं आहे। ओके बटन वरती ज्यावेळी आपण क्लिक करतो त्यावेळी तुम्हाला इथं एक चार्ट आलेला दिसेल या ठिकाणी। आता या ठिकाणी आपल्याला एक डेटा पाहिजे की त्या डेटाचा आपल्याला चार्ट बनवायचा आहे। तर त्या ठिकाणी इथे एक एक्सेल शीट आलेली आहे बघा। इथं आपल्याला तो डेटा काय करायचा आहे, कॉपी पेस्ट करायचं किंवा तयार करायचा आहे तो डेटा। त्यावेळी इथं मी जे जे टाइप करत जातोय ते ऑटोमॅटिक इथं या चार्ट मध्ये बदल होत जातोय बघा। आता इथं पहिल्यांदा मी अमर नाव घेतो। अमर नाव टाइप केलं, टॅब बटन दाबले की या ठिकाणी तुम्हाला अमर आलेलं दिसेल बघा। इथं अमर टाइप केलं, इथं अमर आलेलं दिसतंय। तर अशा प्रकारे सगळा चार्ट बनवून घ्या। जसं मी क्लिक करत जातोय त्या पद्धतीने चार्ट आपला तयार होतोय। मी आता टाइप केलं। आता इथं मी मराठी टाइप करतो, टॅब बटन दाबतो। हिंदी टाइप करतो, टॅब बटन दाबतो। इंग्लिश टाइप करतो, टॅब बटन दाबतो। आता पुढे घ्यायचं आपल्याला हिंदी, इंग्लिश, मॅथ्स। तर मी जसं जसं काय करतोय इकडं टाइप करत जातोय तशा पद्धतीचे इथं काय झालेत बघा। या ठिकाणी काय झालेत, विषय वाढत चाललेत बघा। मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स पर्यंत मी टाइप केलेला आहे। आता मी इथं टाइप करतो सायन्स। या ठिकाणी सायन्स घेतलं, नंतर सोशल सायन्स। अशा प्रकारे तुम्ही हे सगळं टाइप करायचं। तर इथं 6 विषय तुम्हाला आलेले दिसते। इथं जसं मी मार्क चेंज करत जातोय या ठिकाणी मी मार्क चेंज करतो बघा। इथं मी 80 देतो, टॅब बटन दाबतो। तसा चार्ट मध्ये बदल होत चाललेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एक डेटा काय करून घ्या, तयार करून घ्या। तर आता मी काय करतो, या ठिकाणी मी एक डेटा तयार केलाय, तो कॉपी करतो आणि या ठिकाणी इथं ज्या ठिकाणी माझं वर्ड आहे तिथं मी एक चार्ट इन्सर्ट करतो। तर मी ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला चार्ट इथं चार्ट तुमचा इन्सर्ट झालेला दिसेल। आता चार्ट ज्यावेळी आपण इन्सर्ट करतोय त्यावेळी आपल्याला एक नवीन टॅब इथं दिसतोय बघा, चार्ट डिझाइन आणि फॉर्मॅट। तर चार्ट डिझाइन हा टॅब आपण आज शिकणार आहे। तर चार्ट डिझाइन मध्ये पहिला ऑप्शन आहे ऍड चार्ट एलिमेंट। तर त्या ऍड चार्ट एलिमेंट मध्ये काय काय बघूया आपण। सगळ्यात प्रथम ऍड चार्ट एलिमेंट वरती मी क्लिक करतो। ऍक्सेस म्हणजे काय, तर या ठिकाणी कुठं इथं ऍड चार्ट एलिमेंट मध्ये जायचं, ऍक्सेस वरती जायचं आणि प्रायमरी हॉरिझॉन्टल वरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी हा जो इथं नावं दिसत होती तर ती काय झालेत, हाईड झालेली तुम्हाला दिसेल। आता मी चार्ट एलिमेंट वरती पुन्हा जातो आणि पुन्हा प्रायमरी व्हर्टिकल वरती क्लिक करतो। पुन्हा तुम्हाला या ठिकाणी इकडचे स्केल सगळे हाईड झालेले दिसतील आणि इकडची नावं सगळी हाईड झालेली
दिसतील. अशा प्रकारे तुम्ही ऍक्सेस वरती ज्यावेळी क्लिक करताय त्यावेळी तुम्हाला पाहिजे असेल तर या प्रायमरी हॉरिझॉन्टल वरती क्लिक करा, तुम्हाला या ठिकाणी नावं दिसतील. त्यानंतर आहे पुढं प्रायमरी व्हर्टिकल वरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला स्केल पण आलेलं दिसेल. अशा प्रकारे तुम्ही हे हाईड आणि शो करू शकता. त्यानंतर ऍक्सेस टायटल, तर या ठिकाणी असतो वाय ऍक्सेस आणि इथं असतो एक्स ऍक्सेस. तर याचं नाव तुम्हाला टाईप करायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता. म्हणजे मी आता काय सांगितलं, एक्स अक्ष आणि वाय अक्ष. तर या ठिकाणी प्रायमरी हॉरिझॉन्टल वरती क्लिक केलं की तुम्हाला खाली ऍक्सेस टायटल येतं बघा. या ठिकाणी इथं मी टाईप करतो, हा एक्स ऍक्स झाला. आता मला वाय ऍक्स पाहिजे तर ऍड वरती गेलो, टायटल वरती गेलो आणि प्रायमरी व्हर्टिकल वरती क्लिक केलं की इथं पण तुम्हाला वाय ऍक्स असं नाव टाकता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, नाव टाईप करू शकता. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अशा प्रकारे नावं देऊ शकतो. नको असतील तर इथं जायचं, या ठिकाणी टायटल यावरती प्रायमरी हॉरिझॉन्टल वरती क्लिक करा आणि टायटल वरती प्रायमरी व्हर्टिकल वरती क्लिक करा. या ठिकाणी तुमच्या ऍक्सेसची नावं हाईड झालेली तुम्हाला दिसते. तर त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे चार्ट टायटल. आता या ठिकाणी आपल्याला हा जो चार्ट आहे तर ते या चार्टचं टायटल इथं तुम्हाला दिलंय बघा. तर त्या चार्टचं टायटल तुम्हाला टाईप करायचं असेल तर ते नक्की कुठं पाहिजे हे इथून ठरवू शकता तुम्ही. ऍड चार्ट एलिमेंट मध्ये जायचं, चार्ट टायटल मध्ये जायचं, अबाव आणि सेंटर ओव्हरले. तर हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील. अबाव म्हणजे वरती आणि दुसरा ऑप्शन आहे चार्ट टायटल मध्ये जायचं, अबाव ओव्हरले म्हणजे स्केलच्या आतमध्ये तुमचं चार्टचं नाव दिसतंय. तर ते मला वरती पाहिजे म्हणून मी चार्ट टायटल वरती गेलो आणि अबाव वरती क्लिक केलं. नको असेल तर तिथूनच नो करू शकता. इथं काय आहे, या ठिकाणी चार्टला तुम्ही नाव देऊ शकता काय असेल ते. या ठिकाणी नाव देतो मार्क लिस्ट. ओके, अशा प्रकारे आपण या चार्टला टायटल देऊ शकतो. त्यानंतर आहे चार्ट डिझाईन मध्ये जावा. नंतर पुढचा ऑप्शन आहे डेटा लेबल्स. डेटा लेबल्स म्हणजे काय, तर या प्रत्येक स्तंभाच्या वरती आपण टायटल देऊ शकतो. आता मला सेंटर वरती मी क्लिक केल्यानंतर काय होते बघा, प्रत्येक याच्या सेंटरला आपल्याला काय होतंय, हे चार्ट दिसत आहेत. मी आता ओरिएंटेशन जरा लँडस्केप करतो आणि हा चार्ट थोडा वाढवतो म्हणजे आपल्याला जरा थोडस मोठं दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हा चार्ट टायटल आपण देऊ शकतो. आता मला चार्ट टायटल वेगळ्या पद्धतीचं पाहिजे तर इथं वेगळ्या प्रकारचे चार्ट टायटल आहेत बघा. चार्ट लेबल आहे, दुसरा आहे इनसाइड. तर इनसाइड वरती क्लिक केलं की असं होतंय, डेटा टेबल्स लेबल्स वरती क्लिक केलं, पुन्हा इनसाइड द बेस, त्यानंतर आउटसाइड एंड आणि कॉल आउट अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही टायटल्स इथं देऊ शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, इथं क्लिक करा ऍड टायटल वरती. डेटा लेबल्स मी काय करतो आता नन करतो, डेटा लेबल्स नन करतो. त्यानंतर पुढे गेलो, डेटा टेबल्स वरती क्लिक केलं. आता टेबल्स म्हणजे काय, जे इथं स्केल दिलेलं आहे याचं सूची पण तुम्हाला या ठिकाणी पाहिजे खाली. तर विथ लेबल लिजंड की यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही जो चार्ट टेबल तयार केलेला होता तर तो टेबल इथं या ठिकाणी तुम्हाला खाली इथं दिसेल. तर अशा प्रकारे तुम्हाला टेबल पाहिजे असेल तर अशा प्रकारे घेऊ शकता. त्यानंतर पुढचं आहे, या ठिकाणी चार्ट डिझाईन मध्ये जावा, ऍड चार्ट एलिमेंट मध्ये जावा, डेटा टेबल्स वरती जावा आणि लो लिजंट वरती क्लिक केलं की इथं जे तुम्हाला प्रत्येक विषयाचे काय दिसतील कलर दिसत होते ते हाईड झाले बघा. आता आपल्याला कलर पाहिजे तर ऍड चार्ट एलिमेंट मध्ये जावा, डेटा टेबल्स मध्ये जावा आणि विथ लिजंड वरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला हे कलर्स इथं दिसून येतात प्रत्येक विषयाचे. तर अशा प्रकारे तुम्ही हे कलर्स ऍड करू शकता. म्हणजे डेटा टेबल्स वरती जाऊन नको असेल तर नन वरती क्लिक केले की हा टेबल निघून जातो. अशा प्रकारे तुम्ही टेबल हाईड आणि शो करू शकता. डेटा बार इरर्स, जे इरर्स आहेत ते तुम्ही इथं दाखवू शकता या ठिकाणी. अशा प्रकारे नको असतील तर इरर्स वरती क्लिक करायचं, नन वरती क्लिक केले इरर निघून जातात. नेक्स्ट आहे ऍड चार्ट एलिमेंट वरती ग्रिड लाईन. तर याच्या माग आपल्याला हा जो चार्ट आहे याच्या माग तुम्हाला ग्रिड लाईन्स पाहिजे असतील, रेषा पाहिजे असतील अशा तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठे जायचं आहे, या ऍड चार्ट एलिमेंट मध्ये जायचं आहे, ग्रिड लाईन वरती क्लिक करायचं आहे आणि प्रायमरी व्हर्टिकल म्हटले की अशा उभ्या रेषा तुम्हाला दिसतील. त्यानंतर ऍड चार्ट एलिमेंट मध्ये मी गेलो, ग्रिड लाईन्स वरती क्लिक केलं. त्यानंतर काय केलं मी, प्रायमरी मिरर्ड हॉरिझॉन्टल याच्यावरती क्लिक केलं.
तर क्लिक केल्यानंतर इथं बघा अशा प्रकारचे ग्रीड लाईन्स तुम्हाला मागे दिसतील. नको असतील तर ग्रीड लाईन्स वरती क्लिक करा आणि इथं प्रायमरी जे आपण दिलेलं आहे ते काढून टाका ग्रीड लाईन्स. तर अशा प्रकारे तुम्हाला या ग्रीड लाईन्स दिसतील. नको असेल तर अजून एक ग्रीड लाईन्स आपली राहिल्या तर प्रायमरी बघा अशा प्रकारे मागे ज्या रेषा होत्या त्या सगळ्या हाईड झालेल्या तुम्हाला दिसतील. त्यानंतर पुढचं आहे लिजंड. लिजंड म्हणजे काय, सूची तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता, नको असेल तर ठेवू शकता. आता सूची कुठे आहे, बॉटमला आहे, तर ती मला लेफ्टला पाहिजे, लेफ्टला घेऊ शकता. या ठिकाणी मराठी हिंदी इंग्लिश आलं बघा लेफ्टला. त्यानंतर टॉपला पाहिजे तर टॉपला घेऊ शकता. त्यानंतर राईटला पाहिजे तर राईटला पलीकडे साईडला घेऊ शकता. नको असेल तर नन करू शकता. अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी लिजंड दिसतील. नको असेल तर नन, राईट, टॉप, लेफ्ट आणि बॉटम अशा प्रकारे 3-4 तुम्हाला आहे त्या पाहिजे त्या घेऊ शकता. समोर सगळ्यांना लिजंड अशा प्रकारे आहे. त्यानंतर आहे ऍड चार्ट ट्रेंड लाईन. तर हे इथं लाईनर वरती क्लिक केलं की तुम्हाला कोणत्या विषयाचं ट्रेंड लाईन पाहिजे तर तो मराठी मी सिलेक्ट करतो आणि ओके बटन वरती क्लिक करतो. बघा मराठी अशा प्रकारे हे ट्रेंडिंग लाईन तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रेंड लाईन करू शकता. नको असेल तर इथं ट्रेंड लाईन वरती जायचं, नन वरती क्लिक केलं की ती निघून जाते. अशा प्रकारे हा जो पहिला काय आहे ऑप्शन आहे ऍड चार्ट इलिमेंट हा आपण शिकलेलो आहे. नंतर आहे पुढचा आहे क्विक लेआउट्स. आता क्विक लेआउट म्हणजे काय, हा जो टेबल आहे याचा लेआउट तुम्ही बदलू शकता कसा पाहिजे तसा. बघा मी यावरती क्लिक केलं, मला हा पाहिजे, हा दुसरा, तिसरा, चौथा. तर अशा प्रकारे तुम्हाला लेआउट जसा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं छोटे छोटे लेआउट्स आहेत ते घेऊ शकता. ओके, तर अशा प्रकारे लेआउट तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढचा आहे कलर. मला इथून कलर चेंज करायचा आहे तर कलरचा ऑप्शन इथं आहे बघा. या ठिकाणी चेंज कलर वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर यातला तुम्हाला जो कलर पाहिजे त्याच्यावरती क्लिक केले की त्या पद्धतीचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही कलर चेंज करू शकता. त्यानंतर कलर चेंज केल्यानंतर इथं चार्ट स्टाईल म्हणून एक ऑप्शन दिसतो बघा. इथं क्लिक केल्यानंतर तो येतो. तर यावरती क्लिक केले की तुम्हाला ज्या पद्धतीचा डिझाईनचा चार्ट पाहिजे तिथं इथून आपण घेऊ शकता. बघा या ठिकाणी क्लिक केलं, इथं क्लिक केलं, इथं 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 म्हणजे अशा प्रकारचा चार्ट तुम्ही वेगळ्या स्टाईल्स घेऊ शकता. आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर आता इथं सिलेक्ट डेटावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेटा इथं दिसतोय. तर तो डेटा इथं आपल्याला काय करायचा आहे. आता या ठिकाणी बघा इथं माझा जो काय आहे चार्ट आहे तर तो चार्ट वरती क्लिक केलं की हा जो स्विच रो आणि कॉलम हा जो टूल आहे तो हाईड आहे. तर तो मला शो करायचा आहे. तर तुम्ही काय करायचं तर मी काय करतो सिलेक्ट डेटावरती क्लिक करतो. सिलेक्ट डेटावरती क्लिक केलं तर या ठिकाणी काय करायचंय सगळे सिलेक्ट करायचे. ओके बटनवर क्लिक करायचं. ओके बटनवर जसं मी क्लिक करतोय तसं लगेच तुम्ही काय करायचंय स्विच कॉलम आणि रो वरती क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केलं. आता बघा काय झाले सगळे विषय मला इथं दिसायला लागले आणि सगळे नाव सुद्धा इथे दिसायला लागले. आता मला पुन्हा स्विच करायचं आहे तर स्विच करू शकता. आता वरचे खाली खालचे वर झालेले आहेत बघा. या ठिकाणी इथं काय दिसतंय सचिन दिसतंय, सुभाष, आरिफ, गणेश, सचिन, विराट, नंतर विशाल आणि विवेक असे मार्क दिसतात. त्यानंतर पुढचा आहे एडिट डेटा. आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो काय आहे डेटा आहे याच्यामध्ये कुणाचे तरी मार्क चुकीचे झालेत. आता सुभाषचे इथं जो विषय आहे कोणता विषय हा तर मॅथ्स विषय, मॅथ्स विषयात त्याला कमी मार्क आहेत तर मला ते वाढवायचे. 35 तो पास आहे, 35च्या वर मार्क आहेत. तर मी काय करतो एडिट डेटावरती क्लिक करतो आणि इथं सुभाषचे मार्क कुठे आहेत 28 पडले त्याला पास करायचं आहे. तर मला 35 मार्क पडले तर मी 35 वरती क्लिक केलं आणि काय केलं या ठिकाणी क्लोज बटन वरती क्लिक केलं. पण इथं सुभाषचे मार्क वाढलेले दिसत नाहीत. आता ज्यावेळी मी काय करतो रिफ्रेश डेटा करतोय इथं क्लिक केलं की ते मार्क आपल्याला वाढलेले दिसतात. बघा या ठिकाणी अशा प्रकारे काय करायचं आहे 40 वरती क्लिक केलं की काय होतं इथं रिफ्रेश डेटा आपण करू शकतो. त्यानंतर काय होतंय इथले मार्क सगळे ओरिजिनल तुम्हाला दिसायला. त्यानंतर आहे पुढचा ऑप्शन आहे चेंज चार्ट टाइप. तर चेंज चार्ट टाइप म्हणजे काय तर यावरती क्लिक केलं की हा जो चार्ट आहे तो आता कोणता आहे कॉलम चार्ट आहे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे तर
पाय चार्ट किंवा बार चार्ट मध्ये त्याचं रूपांतर करायचं वेगळ्या चार्ट मध्ये, तर काय करायचं, इथं बार वरती क्लिक करायचं, इथं चार्ट तुम्हाला दिसेल आणि ओके बटनवर क्लिक करायचं. ओके केल्यानंतर आपल्याला हा चार्ट उभा दिसेल बघा, म्हणजे त्या चार्ट मध्ये रूपांतर त्याचं झालेलं दिसेल. आता मला हा चार्ट दुसऱ्या बार चार्ट मध्ये पाय चार्ट मध्ये घ्यायचा आहे, तर मी पाय चार्ट वरती क्लिक करतो आणि ओके बटन वरती क्लिक करतो. अशा प्रकारे मला हा चार्ट बार चार्ट मध्ये रूपांतर झालेला दिसेल. त्यानंतर पुढे चार्ट टाईप मध्ये गेलो, पुन्हा मला हा काय करायचं आहे, तर कॉलम चार्ट करायचा आहे आणि ओके बटन वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला चेन चार्ट टाईप झालेलं दिसेल. तर अशा प्रकारे आपण आज चार्ट डिझाईन हा जो टॅब आहे तो टॅब आपण शिकलेला आहे. तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते कसं वाटलं किंवा यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं असेल, शेअर करा, कमेंट करा, मित्रांना पाठवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.